आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला. सिरोंचा ते कालेश्वर या ग्रामीण महामार्गाचे काम गेल्या 5 ते 6 महिन्यापासून सुरू आहे, परंतु या कामाची गती अत्यंत कासव गतीने आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे आणि यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी मागणी केली आहे की या महामार्गाचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावे किंवा वाहने जाताना धूळ उडण्याची समस्या दूर करावी. सिरोंचा ते कालेश्वर राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर 4 चाकी आणि जड वाहनांची वर्दळ जास्त आहे. महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने मार्गाच्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे लहान मोठ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. बांधकामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे आणि सतत उडणाऱ्या धुळीमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने दुचाकी आणि 4 चाकी वाहन अपघाताच्या धोक्यात आहेत. टी पॉइंट ते कालेश्वर ब्रिज जवळ काम चालू आहे, परंतु सिरोंचा ते धर्मपुरी पर्यंत खोदकाम झाल्यानंतर आता 5-6 महिने उलटले तरी त्या रस्त्यावर काहीही काम झालेले नाही. नागरिकांचा प्रश्न आहे की जर तुम्हाला काम करायचं नव्हतं तर खोदकाम का केलं? या मुद्द्यावर नागरिकांच्या संतापाचे प्रतिनिधित्व करत आहे.